से पीएम किसान सम्मान निधि की एक और किस्त भेजी गई है। सिर्फ एक ही बटन दबाकर, एक ही क्लिक पर देश के करोड़ों किसानों के बैंक खाते में 16,000 करोड़ रुपये पहुंचे हैं। तर खरोखर शेतकरी मित्रांनो, बघा तुम्ही जे ऐकलं आहे ते सत्य आहे। बघा आता प्रधानमंत्रींनी आता तुमची तारीख जाहीर करण्यात आली। बघा आता तुमचे पैसे कशा प्रकारे आणि कशा प्रकारे आता तुमच्या खात्यात पडणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 7वा हप्ता व पीएम किसानचा 20वा हप्ता अशा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा आज येतील 4,000 रुपये, आता उद्या येतील, अशा प्रकारे आता बघा बातम्या तुम्ही मागील एका महिन्यापासून ऐकत आहात। परंतु बघा खरोखर आज तुमचे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा आणि पीएम किसानचा पैसा जमा होण्यास सुरुवात होत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो म्हणजे 24 फेब्रुवारीला दिला झाला होता। बघा बरोबर आहे ना। बघा आता 4 महिने पूर्ण झाले। बघा तुम्हाला पूर्ण आता माहित आहे की बघा 4 महिन्यातून एकदा पीएम किसानचा हप्ता येतो आणि 4 महिने अजून एकदा नमोचा शेतकऱ्यांचा हप्ताही येतो। बघा तशाच प्रकारे आता 4 महिने पूर्ण झाले, आता बी बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजही पैसा जमा झालेला नाही आहे। तर मग खरोखर पैसे जमा होत असेल तर बघा, परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच आता बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार नाही आहे। त्याचप्रकारे बघा म्हणजे की बघा नमो शेतकरीचे व पीएम किसानचे बघा मागच्या वेळी अनेक बँकामध्ये अडकले होते। बघा त्यावेळी आता बघा अनेक बँकामध्ये सर्व्हर डाऊन असते। बघा त्यामुळे आता बँकाचा स्वतःशी IC कोड नसल्यामुळे त्यामुळे बघा अनेक बँकामध्ये आता पैसे अडकले होते। शेतकऱ्यांना आता वेळेवर पैसे मिळाले नाही, त्याकरता बघा आता सरकारने काही ठराविक बँका हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे बघा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर येत असेल तर बघा किंवा पीएम किसानचा योजनेचा हप्ता घेत असाल तर नेमका आता कोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे त्या बँकाची आता लिस्ट सुद्धा आता आलेली आहे। बघा लाभार्थ्यांनो, तुम्ही मागच्या वेळी पैसे जर घेतले असेल, बघा तुम्हाला मागच्या वेळी काही शेतकऱ्यांचे पैसे अजूनही बँकातनी पडले नाहीत आणि त्यांच्या खात्यातनी अजूनही 2 महिन्याचे पैसे अजून आले नाहीत। तर बघा त्यामुळे बघा बँकातनी अशा अडचणी येऊ लागल्यामुळे त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता बघा तुम्हाला या काही खाजगी बँकामध्ये तुमचे पैसे आता सोडण्यात आले आहे। तर बघा आता कोणत्या खाजगी बँका आता, तर बघा आता तुम्ही अनेक दिवसापासून ऐकत आहात की बघा आज सकाळी हप्ता येईल, बघा उद्या येईल, परवा येईल, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असाल। तर परंतु बघा सरकारने आता 4 महिने पूर्ण झाले, आजही सकाळपासून पीएमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे। मग बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बघा आमची बँक सरकारने लावलेली लिस्टमध्ये आहे की नाही, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा कारण बघा काही ठराविक बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे। बघा ठराविक जिल्ह्यामध्येही पैसे सोडले जाणार आहे। त्यामुळे बघा 3 टप्प्यामध्ये आता हे पैसे वाटप सुरुवात करण्यात आले आहे। बघा आठवड्यात आता या 12 जिल्ह्यामध्ये आता लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे। तर बघा मग येणाऱ्या आज 12वा हप्ता किती तारखेला येणार आहे, बघा जिल्ह्यातनी आता जमा होणार आहे। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये बघा पुढील 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जोडणार सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यातनी। त्यानंतर बघा पुढच्या आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यातनी असे पैसे 3 टप्प्याने असे तुमचे 12 जिल्ह्याने तुमचे हप्ते आता मिळणार आहेत। बघा आता 3 टप्प्यामध्ये बघा आता 3 टप्प्यामध्ये 21 दिवसामध्ये बघा पैसे जमा करण्याचा असा आदेश दिलेला आहे। बघा त्यामुळे आज नेमकं कोणकोणत्या बँकामध्ये पैसे सोडले आहे व त्यामुळे बघा व्हिडिओमध्ये आता समजणार आहे की बघा आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ऐकून कंटाळे असणार की बघा आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता देव पावला आहे। बघा आता लाभार्थ्यांच्या खात्यातनी आज खरोखर पैसे मिळणार आहे। तर बघा मग तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये तुमची पहिल्या टप्प्यातनी यादी आहे का, आणि बघा या 12 बँकामध्ये बी तुमची आता खाती आहे की नाही। बघा काही खाजगी बँका म्हणजे मोजक्या बँकामध्ये आता लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे। बघा आता कोणताही सण साजरा होणार, बघा आता तुमचे गोड तुमचे आता शेतीतनी तुम्हाला मिळणार आहे। तर बघा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर चला बघू खरोखर नमोचे 2,000 रुपये आणि पीएमचे 2,000 रुपये असे जमा झालेचे बँकेला असा मेसेज सुद्धा शेतकऱ्यांच्या येऊ लागला आहे। त्यामुळे बघा आता कोणकोणत्या बँकामध्ये पैसे सोडले आहेत बघा सुद्धा पाहणार आहोत। महत्त्वाचं कारण म्हणजे बघा 12 जिल्ह्यातनी आता 12 जिल्ह्यांची यादी काल संध्याकाळी या महत्त्वाचा 10 बँकामध्ये दिलेली आहे। बघा आता अनेक शेतकऱ्यांच्या प्रकारे आता बँकातनी पुष्टिका केली आहे। सरकारने सांगितले की होते की बघा कसल्यामुळे आता परिस्थितीने आज पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले जायले आहे। बघा तशाच प्रकारे कोणकोणत्या शेतकऱ्यामध्ये आता बँकेतनी पैसे जमा झाल्याचा असा मेसेज सुद्धा येऊ लागला आहे। त्यामुळे बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येऊ लागले
आणि ते आपण पाहणार आहे. बघा पहिल्याच पाहूया खरोखरच बघा आता लाभार्थ्यांच्या खात्यातनी पैसे पडणार आहेत. तर बघा कोणत्या 12 बँकामध्ये 12 जिल्ह्यांची आता लिस्ट आलेली आहे. बघा आता बँकाचे नाव आपण पहिल्यांदा पाहूया कोणकोणत्या आता 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे पाहूया. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमोचा आणि PM किसानचे 4,000 रुपये जमा आजच पाहिजे असेल तर बघा नेमका कोणता जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत. बघा हे लाभार्थ्यांनो तुम्ही जर लक्ष देऊन पाहत असाल तर तुमचा जिल्हा आता सरकारने सांगितलं आहे यादीमध्ये जर असेल तर खरोखर तुम्हाला पुढील आता अगदी काही तासातनी सुद्धा दिवसभरामध्ये आता पैसे येऊ शकणार आहे. बघा फक्त तुम्ही आता कोणत्या बँकामध्ये यासाठी निवडले आहेत बघा आणि कोणते जिल्हे तुम्ही यासाठी निवडले आहेत पाहूया गरजेने. आता बघा तर बघा आपण पहिल्यांदाच पाहूया की तर बघा या ठिकाणी बघा सर्वात पहिल्याच बघा जमा पैसे होऊ लागले. त्यामध्ये बघा आता म्हणजे की सर्वात मोठी बँक म्हणजे की बघा खाजगी बँक जे SVFG बँक बघा तिच्यामध्ये आता खाते असेल तर बघा अनेक शेतकऱ्यांचे पैसे आता सकाळपासून जमा होऊ लागले आहे बघा. त्यामुळे आता बघा तुम्ही जर HDFC बँक आली असेल तर ग्राहक सेवाला तुम्ही आता पुढील कोणत्याही 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यातने आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्याचप्रकारे बघा आता बँक पुष्टीकरण सरकारने सांगितले होते की बघा काही परिस्थितीत आज पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले पाहिजे आहे. तशाच प्रकारे बघा शेतकऱ्यांना आता बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा असा मेसेज येऊ लागला आहे. त्यामुळे बघा कोणत्या आता शेतकऱ्यांना हे पैसे येऊ लागले आहे तेही पाहणार आहोत. बघा पहिल्यांदाच पाहूया खरोखरच बघा आता तर बघा कारण म्हणजे की बघा पैसे अडकून नये वेळेवर शेतकऱ्यांच्या पैसे पोहोचले यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा आता पुढच्या बँक म्हणजे बघा बँक ऑफ महाराष्ट्र जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या या बँकेमध्ये खाते उघडले आहे. त्यामुळे बघा तुम्ही जर खाते या बँकामध्ये उघडले असेल तर तुम्ही आता सुद्धा आज पैसे अगदी काही सेकंदात तासातनी तुम्ही खात्यावर मिळणार आहे तुम्हाला. तर बघा त्यानंतर बघा पुढच्या बँकेमध्ये बघा जर सुद्धा तुम्ही बँक जमा केली असेल तर बघा तुमचे लाभार्थ्यांना तुमचे पैसे आता मिळणार. बँक ऑफ इंडिया बघा या शेतकऱ्यांना आता खात्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. परंतु बघा फक्त आता या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे. बघा आता 12 जिल्हे पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण बघा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी बघा फक्त 12 जिल्ह्यांची साठी आता यादी झाली आहे. त्यामुळे बघा तुम्ही जर कोणत्याही जिल्ह्यामध्ये नक्की बघत असाल तर बघा या ठिकाणी बँकात आता या पुढच्या बँकामध्ये बघा पोस्ट ऑफिस बँक जवळपास विश्वासू आहे बघा असणाऱ्या या बँकामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे उघडले असते बघा. त्यामुळे आता तुम्हाला या सुद्धा पोस्ट बँकमध्ये जमा होऊ लागले आहे पैसे सकाळपासून. तर बघा लाभार्थ्यांना आता पुढच्या नंबरची बँक कोणती आहे बघा भारताची सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे बघा स्टेट ऑफ इंडिया बघा या बँकेमध्ये बघा सकाळपासून SBIC बँकमधून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा शेतकऱ्यांना पैसे येऊ लागले आहे बघा. शेतकऱ्यांना बघा स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. बघा पुढच्या बँकेची म्हणजे नंबरची बँक बघा मध्यवर्ती बँक याही शेतकऱ्यांना आता जिल्ह्यामध्ये आता असणार आहे पैसे सुरुवात. बघा आता शेतकऱ्यांचे कर्ज घेताला आहे या बँकेत PMचे 2,000चे आणि 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत. त्यानंतर बघा पुढची बँक आहे म्हणजे की बघा जिल्ह्यांची असते बँक आणि त्या जिल्ह्यामध्ये बघा सहकारी बँक ऑफ बघा या जिल्ह्यामध्ये आता गावातील खाजगी बँक म्हणजे की बघा संस्थेची बँक असते. त्यामुळे बघा सुद्धा हे बँकेचे आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातनी पडण्यास सुरुवात होत आहे. तर बघा पहिल्या टप्प्यात तुम्ही यादी पाहिली असेल बघा. दुसऱ्या टप्प्याची आता तुम्हाला यादी पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर बघा आता तुम्ही या 10 बँकेतनी तुम्ही जर खातं काढलं असेल तर तुमचे पैसे कोणत्याही क्षणी पडणार आहेत. तर बघा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून जा. तर भेटूया आपण पुढच्या लिस्टमध्ये. धन्यवाद.